पण साफ करून घेतलेलं आहे. आणि याचे देठ ना काढायचे नाही, कारण की देठासोबतच खूप छान लागते आणि त्याच्यामध्ये मजा असते देठासोबत भाजीमध्ये भरलेल्या वांग्याची, नाहीतर काय मजा येतच नाही भाजीमध्ये. तर चला आपण आता वांगी भरून घेऊया. हे बघा, मी थोडंसं हलकंसं असं पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्ही पाणी आणि तेल पण टाकू शकता. मी तेल नाही वापरलेले इथे, पाण्याचाच वापर केलेला आहे, कारण की मग तेल जास्त होणार. अगोदर पण आपण फोडणीला पण तेल टाकणार आहोत ना, तर जास्त होऊन जाईल. हे बघा, मी आता एक एक करून वांगी भरून घेणार आहे. बघा, अशा प्रकारची भरून घ्यायची आहेत आपल्याला वांगी. आता मी तुम्हाला हे पूर्ण व्हिडिओ दाखवणार नाही वांगे भरलेला. आता मी पूर्ण अशीच वांगी भरून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारची मी पूर्ण वांगी भरून घेतलेली आहेत. तर आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि काय मिस्टेक झाली असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण कळतं. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता पुढची सुरुवात करूया आपण. चला तर मग आपण कढाई ठेवलेली आहे इथे मी. आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊया. हे बघा, मी इथे हे एक पूर्ण आणि एक थोडा अर्धा आणि त्याच्यावरती म्हणजे पाऊण टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता तुम्ही, कमी जास्त. तर वांग्याची भाजी बनल्याच्या नंतर एकदम झणझणीत होणार, तर तेल पण थोडं जास्तच असलं तरी चालेल. आता तेल छान तापलं ना, आपण यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट घालून घ्यायचं आहे. हे बघा, मी आता हे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट घालत आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. बघा, लसूण आणि अद्रक छान असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे बघा, ते छान भाजून झालेलं आहे. आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. हे बघा, हे धनिया पावडर आहे आणि हे चिकन आणि मटन मसाला आहे. आणि हे बघा, काळा मसाला आहे. हे मी थोडाच टाकते आणि ठेवून देते, कारण की हे खूप हे आहे, म्हणजे जास्त तिखट. हे बघा, हळदी पावडर आणि हे लाल मिरची पावडर. हे खूप तिखट आहे आणि घरीच बनवलेलं आहे मी, विकत नाही घेत मी. मला आवडत नाही बाहेरचं, त्याच्यामध्ये कलर असतो. आणि यामध्ये धनिया पण टाकलेला आहे. आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. हे बघा, मी इथे ते शेंगदाणे ते भरायला घेतलं होतं ना, त्याचं हे पाणी धुवून घेतलेलं आहे, तेच टाकते मी. हे बघा, कारण की आपले मसाले जळणार नाही. आणि एक सिक्रेट आहे की याचं
म्हणजे तरी पण सुटेल छान अशी भाजीला, त्यामुळे हे बघा. आता आपण यामध्ये वांगी टाकणार आहोत एक एक करून.